गुहागर तालुक्यातील झोंबडी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी शासकीय योजना राबवताना लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय। या संदर्भात वरिष्ठांकडे लेखी तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। सरपंच आणि ग्रामसेवक यांनी सहमतीने आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका ग्रामस्थांनी ठेवला आहे। सरपंचांविरोधात अविश्वास ठराव आणणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। झोंबडी सरपंचांविरोधात केलेल्या या आरोपाने गुहागर तालुक्यासह जिल्ह्यातील सरपंच वर्गात आता खळबळ उडाली आहे। याचं उत्तर असं आहे की आता माझी ग्रामसभा जेव्हा चालू होती तेव्हा ग्रामसभेच्या ग्रामपंचायत आम्ही जे मतदार आहोत त्यांचा तर मागच्या ग्रामसभेपासून आमचा विषय चालू की अविश्वास ठराव दाखल, पण आता त्यांची जेव्हा चर्चा करता सखोल माहिती घेता की तो पहिला अविश्वास ठराव सभासदांच्या माध्यमातून दाखल होतो आणि आता माझ्या ग्रामसभेच्या अंतिम चर्चेत आम्ही तो विषय आता घेतला होता आणि त्या अविश्वास ठरावासाठी सगळे सदस्य एक मताने तयार झालेले आहेत की बाबा आम्ही अर्ज तयार करा, त्याच्यावरती आम्ही स्वघोषित सही करून अविश्वास ठराव तहसीलदारांकडे तो सुपूर्द करावा, अशा स्वरूपाचे आत्ताच ग्रामसभेच्या अंतिम ठरावात तो निर्णय झालेला आहे। तसा ठरावही आम्ही रजिस्टरला नोंद करून घेतला। आता तुमच्या काही वाक्याला उत्तर देत नाही। आता वरिष्ठांकडे जे त्यांचे वरिष्ठ आहेत, BDO असतील, CO असतील, तहसीलदार असतील, आमदार साहेब असतील, पालकमंत्री असतील, मुख्यमंत्रालय असेल, इथे तर आम्ही 100% या सगळ्या कंप्लेंट म्हणजे दाखल करतोय। ह्याच्या व्यतिरिक्त अजून जर कुठे दाखल करायची असेल किंवा पोलीस स्टेशन किंवा काय, ह्याची आम्हाला ह्याची अंतिम माहिती आत्तापर्यंत आमच्याकडे नाही। जर तसं जर काय सुविधा असेल तर आम्ही तेही 100% त्या प्रकारे करणार। जी कामं आता त्यांनी वाचून दाखवले ते पूर्ण आम्हाला सगळी कामं माहिती, पण त्याची खर्ची झाली एवढं आम्हाला माहिती। आणि माझ्या वार्डमधली 3 कामं झाली ते त्याच्यामध्ये नाहीच आहेत त्याच्यामध्ये। आता काही डीप फ्रीजर वगैरे असेल त्याचं अनुमोदन सूचक तुमचे सदस्य असतात, ते आले नाही, त्या संदर्भात तुम्ही ग्रामसभेत कधी विषय मांडला का? तुम्ही उपसरपंच आहात ना? काय झालं माहिती आहे की ज्या वेळेस त्या फ्रीजची मागणी झाली ना तेव्हा त्या मुद्द्यातल्याच लोकांनी ग्रामसभेत विषय मांडला की आम्हाला हे पाहिजे म्हणून फ्रीज पाहिजे। आणि नंतर मग आम्ही मासिक मिटिंगला विचारलं की मुद्द्यातला असा विषय आहे, फ्रीज कुठं आहे म्हणून, तर तो खरेदी केलेले येणार आहे म्हणून। मग त्याच्यावरती भरपूर सभा झाल्या। मग त्या ग्रामस्थांनी पण विचारलं पाहिजे होतं ना मूल्यातल्या की आम्ही असं मागणी घातली किंवा मूल्यातले पण सदस्य आहेत ग्रामपंचायतीत की ज्याच्या वार्डमध्ये कामं आहेत तो त्याच्याकडे लक्ष देईल म्हणून असा विषय झाला। आणि सांगायचं म्हणजे आता यांनी सप्पाळांनी सांगितले ना आम्हाला एवढा खर्च झाला म्हणून, तेव्हा आम्हाला माहिती एका गोष्टीचा एवढा खर्च झाला, पण जेवढी कामं दाखवली तेवढी कामं आमच्या मासिक मिटिंगला मांडून झाली। कोणतरी बोलणार आहे? माझं नाव अफजल मोहम्मद ममतरे, झोंबडी ग्रामपंचायत सदस्य, वार्ड क्रमांक 2। किती वर्षापासून सदस्य आहात? त्यातच 2 वर्षापासून। आता जी 2022ला निवडणूक झाली वार्ड क्रमांक 2 मध्ये। आता काही इथे विषय असे निघाले, काही किटल्या होत्या, काही वस्तू आणल्या होत्या, त्या ग्रामपंचायतीने खरेदी केल्या मासिक सभेत तुम्ही असताना सुद्धा, त्या वाटल्या गेल्या नाहीत किंवा त्या निकृष्ट दर्जाच्या आल्या, हे तुम्हाला समजलं? किटल्या तर सर्वप्रथम मी सांगतो, मला किटल्या तर सगळ्यांना वाटल्या गेल्या, म्हणजे जो तो माझी किटली घेऊन इथून येऊन गेलेला आहे। स्वतः मी पण माझ्या हाताने एक दुसऱ्याला दिलेली सुद्धा आहे किटल्यांना। त्या निकृष्ट दर्जाच्या होत्या असा आत्ता आरोप झाला ना? मग ते परत द्यायला सांगितलं नाही, मग तो विषय तुम्ही त्याच वेळेला मांडला का आत्ता मांडला? नाही, त्या वेळेला ग्रामसभेत त्याचा ठराव आहे? कसं असतं, एखादं पहिल्यांदा ज्या किटल्या ना त्या खराब होत्या, नंतर त्या रिटर्न करून दुसऱ्या मागवल्या आणि त्याचा वाटा आपण केलं। आता एक विषय असा झाला म्हणजे हो, आम्ही स्वतः कालच आमची सहानेवरती मीटिंग झाली। मीटिंग झाल्यानंतर ग्रामस्थांबरोबर काही ग्रामस्थ उपस्थित होते, त्यांच्यावर मी स्वतः पण गेलो होतो। ज्या ठिकाणी ती टाकी बांधलेली आहे शाळा झोंबडी क्रमांक 1 मध्ये, तिथे मी गेलो। एक टाकी आहे आणि टाकी पण आहे, दुसरी गोष्ट पाईपलाईन
पाईपलाईनची ती सरदेसाई कंपनी आहे ब्राह्मणवाडीतली, त्याने ती करून दिले, पण त्याची पाहणी केली मी, तर इथे त्या एकच टाकीवरती दिसली आम्हाला. 3 वर्षांनी खूप उशिरा पाहणी केली. आताचं काम आहे. आता नवीन लेटेस्ट काम. ते शाळेसाठी प्रिंटर काय खरेदी केले गेले ते खरेदी केले गेले नाहीत, त्याची तुम्ही चौकशी केलीत का? हा शाळेसाठी प्रिंटर खरेदी केलेला तो सरांच्या आधी ग्रामपंचायतमध्ये ज्यावेळेला 8 तारखेला इथे सभा झाली, ग्रामसभा झाली, त्यावेळेला सरांनी सांगितलं हा प्रिंटर आला होता, आम्ही तो परत केला कारण आम्हाला कलर प्रिंटर हवा होता. पण काल सानेवर जेव्हा मीटिंग झाली तेव्हा तेच सर मुख्याध्यापक सांगतायत की नाही शाळेला प्रिंटर आलेलाच नाही. मग हे जे असे जे शिक्षक आहेत जे आपली गावातली तरुण पिढी घडवतात, त्यांची फसवणूक सरही करायला बघतायत. फसवणूक करतायत तुम्ही त्यांच्या. जर तरतूद केली असेल तर आम्ही नक्कीच त्याला सामोरे जाऊ. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.